नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज ककडीची भाजी बनवणार आहे। एकदम साधी आणि सोपी पद्धतीने बनवणार आहे। एक मोठी ककडी घेतलेली आहे। इथं ककडीचं वरचं साल काढून घ्यायचंय। तर देठाकडचा भाग मी कट करून घेणार आहे आणि मधलं बी काढून खाऊन बघायचंय गोड आहे का कडू आहे ती, आणि नंतरच याच्यातलं बी काढून घ्यायचंय। बी थोडंसं निब्बर आहे, कवळा असेल तर तसंच ठेवायचे। तर ककडी गोड आहे का नाही ती बघायची सुरुवातीला आणि नंतर भाजी करायची, नाही तर भाजी कडू होण्याची शक्यता असते। फोडी तयार करून झालेल्या आहेत। मी ककडी सुरुवातीला धुवून घेतली आणि नंतर फोडी बनवल्या त्याच्या। कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी टोमॅटो अर्धा घेतलेला आहे। भाजी आंबट होईल म्हणून थोडंसं कमी घेतलेलं आहे। इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये गरम होण्यासाठी। मोहरी आणि जिरे टाकायचे त्याच्यामध्ये। एक कांदा टाकायचा आणि तळून घ्यायचा आहे। तर गुलाबी रंगामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे आणि कांदा तळत आल्यावर याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। तरी मी ते लसूण अद्रक आणि खोबरं पेस्ट बनवलेली होती ती टाकलेली आहे याच्यामध्ये। इथे मी टोमॅटो टाकणार आहे। तर त्या तेलामध्येच मऊ होण्यासाठी टोमॅटो टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। तर इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण घेतलेलं आहे। तर याच्यात मी जिरे, लसूण आणि अद्रक टाकून बारीक पेस्ट बनवलेली आहे हिरवी मिरचीची। तर हे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये। लाल तिखट टाकायचे, धने जिरे पावडर टाकलेलं आहे। तर याच्यामध्येच मी कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे आणि आता ककडी टाकून घ्यायची फोडी आणि तेलामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायची चांगले आणि नंतरच गरम पाणी टाकायचे। तर मी बाजूला गरम पाणी ठेवलेलं होतं। तर झाकण ठेवायचे 10 ते 15 मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे। थोडीशी ककडी शिजायची राहिलेली आहे, आणखीन थोडंसं 5 मिनिट ठेवणार आहे। शेंगदाण्याचं कूट टाकायचे थोडंसं, मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे। मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। तयार झालेली आहे ककडीची भाजी, एकदम चवदार आणि टेस्टी। थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।